नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिव ॲग्रोटेकच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जी की रियालिटी असते शेतामध्ये. जे की आपण पेरू बागेमध्ये जे एवढं उत्पन्न झालं अशा प्रकारच्या यशोगाथा आपण ऐकत असतो. पण त्याच्या मागं पण ज्या काही अडचणी असतात किंवा जी परिस्थिती येऊ शकते, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे सावरता येईल की नाही याबद्दलचं थोडंसं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, मागचा 1 महिना झाला आपण थोडंसं म्हणजे कामानिमित्त पर्सनल गोष्टीच्या अडचणींमुळं आपण म्हणजे बागेकडे थोडंसं आपल्याला लक्ष देणं झालं नाही. तर हे अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या बागेमध्ये गवत पूर्ण मोठं झालेलं आहे. म्हणजे झाडांच्या लेवल गवत मोठं झालेलं आहे. आता जवळपास आपली 4.5 ते 5 महिन्याची बाग आहे. तर आता याच्यामध्ये इकडच्या साईडला जी आहेत, आता ही लाईन जी आहे, ही लाईन, तर या लाईनीचं आपण जे आहे ते तुरीचे शेंडे कट करण्याची जी मशीन आहे त्या मशीनने आपण बरंचसं गवत कमी केलं होतं. आणि हे काम चालू असताना थोडंसं आपली पर्सनल अडचण आल्यामुळं आपण त्याच्यानंतर म्हणजे आता 1 महिना झाला आपण याला म्हणजे काहीच लक्ष दिलेलं नाही. तर आता सध्या आल्यानंतर वापस ही परिस्थिती सध्या आहे आपल्या बागेची. तर आता याच्यामध्ये अडचण दुसरी काहीच नाही, फक्त गवत जास्त झाले. तर आता याला कंट्रोलमध्ये कसं आणायचं, आता याला आपण फवारणी करून सुद्धा लगेच कंट्रोलमध्ये आणू शकतो 2 दिवसात. पण आपला असा विचार आहे की होईल तेवढा आपल्याला ऑर्गॅनिककडे जायचं आहे. रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा आपल्याला होईल तेवढा वापर कमी करायचा आहे. त्याच्यामुळं थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर ही अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला सावरायचं कसं याबद्दल आता मी हा एक व्हिडिओ आता सध्याची परिस्थिती दाखवतो. म्हणजे जी की माझी बाग चांगली आल्यानंतरच मी तुम्हाला दाखवेल किंवा मग चांगलेच व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवेल अशा पद्धतीचा हा विषय नाही आहे. तर अशी परिस्थितीसुद्धा माझ्या बागेची आता सध्या आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घाबरून जाण्याचं कारण का नाही आहे, तर आपण मित्रांनो काही सोयाबीन किंवा मग मूग, उडीद, तूर अशा पद्धतीचं पीक पेरलेलं नाही आहे. आता बरेच दिवस झालं, 7-8 दिवस झालं आपल्या इकडे पाऊस नाही आहे. पेरण्या झालेल्या आहेत, पण तरी आता ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांचं म्हणजे पाऊस नसल्यामुळं थोडंसं पानं सुकायची वेळ आलेली आहे किंवा ते पेरणी वाया जायची वेळ आलेली आहे. दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं 2-4 दिवसात आणखीन पाऊस नाही पडला तर. पण आता ही आपली फळबाग असल्यामुळं आपल्याला म्हणजे आता बघा 8 दिवस पाऊस पडलेला नाही तरी पण आपल्याला काहीच फरक पडलेला नाही बागेला पाण्याचा. तर अशा पद्धतीनं फळबाग असल्याच्या नंतर हा फायदा एक आपल्याला असतो की बाबा म्हणजे प्रॉब्लेम काही नसतो. म्हणजे थोडक्यात समजा जर आपल्याला काही अडचण आली काम करण्याव्यतिरिक्त किंवा मग लक्ष देण्यासाठी जर काही अडचणी आल्या तरी पण आपल्याला काही फरक पडता येत नाही. परत नंतर येऊन आपण त्याला म्हणजे मेहनत करून पूर्ण लेवल घेऊन येऊ शकतो. आता याला पण आपल्याला एक ट्रॅक्टर मारून घ्यायचा, याच्यामध्ये आपला महिंद्रा जे आहे कुळं मारून हे मधलं गवत पूर्ण कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर लाईनीचं जे गवत आहे, तर या लाईनच्या गवताला आपण जसं इकडच्या साईडचं कमी केलेलं होतं मशीनने, त्या तुरीचे शेंडे कट करण्याची मशीन आहे त्या मशीनने जसं कमी केलं होतं तसंच फवाऱ्याला मशीन लावून इकडचं पण आपण कट करून घेणार आहोत. जर समजा तेवढं त्या मशीनने, छोटी मशीन आहे त्याच्यामुळे जर कव्हर होत नसेल तर आपण थोडा म्हणजे औषधाचा वापर करून गवत कमी करण्याचं काम करणार आहे मित्रांनो. तर आता याच पद्धतीनं आपण म्हणजे नंतर बाग चेक केल्यानंतर हे गवत पूर्ण कमी केल्यानंतर त्यावेळेससुद्धा मी तुम्हाला याचा व्हिडिओ म्हणजे शूट करून आपल्या चॅनलवरती अपलोड करतो, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये बघा, या पण लाईनीचं आपण अगोदर गवत काढलेलं होतं, या लाईनीचं तर बरंचसं या लाईनीला म्हणजे गवत कमीच आहे. आता थोडा पाऊस चालू झालेला आहे, मोठा आला तर बरं होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीची आपली सध्याची परिस्थिती आहे, तुम्ही बघू शकता. आता याला म्हणजे आपल्याला 4 दिवसामध्ये जर पाऊस नाही आला तर लवकरात लवकर कव्हर करून घ्यायचं आहे, गवत पूर्ण कमी करायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना, शेतकरी मित्रांना शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.